अध्याय 8 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जो स्वतः सर्वांसी पाहात परंतु कोणासही न दिसत सर्वज्ञ ईश्वर भजा नित्य ऐसे स्वयंभुव बोलला. स्वयंभुव स्वारोचिष उत्तम कालाक्रमे अवतरले भगवान. गजेंद्रासी तारले नकरापासोन श्रीहरीने तेधवा. क्षीरसमुद्राने वेष्टित त्रिकुट नामे होता पर्वत. तेथे वरुणाचे उद्यानात होते सरोवर ऋतुमत. गजेंद्र जलप्राशाया आला. मगरीने त्याचा पाय धरिला. उपाय न चले सुटण्याला शरण गेला श्रीहरीसी. गजेंद्राची ऐकोन स्तुती श्रीहरी धावला त्वरिती. कमळ उचलोनी सांप्रती अर्पिले कष्टी गजेंद्राने. हरीने सोडले निजचक्र तेणे फाडिले नक्रमुख. भक्त गजेंद्र केला मुक्त राखिले ब्रीद स्वतःचे. गंधर्व श्रेष्ठ हुहू नामक देवल शापे झाला नक्र. त्यासी स्पर्शिता हरीचे चक्र दिव्य देहधारी तो झाला. इंद्रद्युम्न राजा तपोग भस्ती अगस्ती शापे झाला हत्ती. परी पावला उत्तम गती होती म्हणून पूर्वोपासना. पाचवा मनुरैवत. सहावा चाक्षुष तो चक्षुपुत्र. देवासुर युद्धात पराजित इंद्रादी ब्रह्मास शरण आले. ब्रह्मादी गेले वैकुंठासी आराधिती श्री विष्णूसी. तूची हितकारक सर्वांसी करी संतुष्ट जगसारे. दिव्य स्तुती ऐकोन म्हणे दैत्यांची संधी करोन. समुद्र मंथन आरंभोन कार्य इच्छित साधावे. देव दानव दोघे मिळून मंदार आणाला उपटोन. वासुकीची दोरी करून क्षीरसागरी पातले. देवांनी दैत्यांचा पुरविला हट्ट धरिले सर्पाचे शेपूट. कूर्मरूपे हरी आधार देत जव मंदार बुडे सागरी. प्रथम हलाहल उत्पन्न सुखी व्हावे प्रजाजन म्हणून प्राशी पंचानन नीलकंठ नाम शोभले. कामधेनु उच्चैश्रवा ऐरावत कौस्तुभरत्न अप्सरा पारिजात. लक्ष्मी वारुणी धन्वंतरी हस्त अमृत निघाले मंथनातून. अमृत कलश पळविला दैत्यांनी भांडू लागे अतिमोहातुनी. भगवंताने रूप धारिले मोहिनी कामोद्वीप सर्व चित्ती. दैत्यांची मोहिनीवर प्रीती राहूसह देवास अमृत वाटी. विष्णू राहूचे शिर छेदिती परी मस्तक अमर झाले. देव घेती विष्णू आश्रय जेथे विष्णू तेथे जय. म्हणून घ्यावा ईश्वराश्रय करणे यत्न संसारी. गुप्त झाली श्री मोहिनी आपण फसलो हे पाहुनी. असुरांनी माया निर्मुनी देवासुर संग्राम आरंभिला. ब्रह्मा पाठवी नारदासी नारदे समजाविले देवासी. युद्धी परावृत्त केले देवासी असुर संहाराकारणे. अवशेष राहिलेले असुर बलीसह गेले अस्ताचलावर. सर्वांसी उठविती सत्वर शुक्राचार्य संजीवनीने. ऐकोनी मोहिनी वृत्तांत विष्णुलोकी आले उमाकांत. तुवा केले दैत्य मोहित ते रूप दाखवा म्हणत असे. उद्यानी कामिनी सुंदर पाहता कामातुर शंकर. माया लाघवी तो लक्ष्मीवर प्रकटला तो विष्णुरूपे. सांप्रत सातवे मन्वंतर यातची अवतार वामन सर्वेश्वर. त्रिपादे व्यापिले जगडंबर त्रिविक्रम हे नामजया. वैवस्वत दक्ष ब्रह्मसावर्णी धर्म रुद्र देवसावर्णी इंद्रसावर्णदी मिळून चवदा मनु येणे रीती. मनुजा मन्वंतरे नियुक्त विश्वधर्माचे प्रसार करीत. सिद्धादी ज्ञान कर्म जागवित भगवंत नियंता सर्वांचा. शुक्राचार्य करवी विश्वजित यज्ञबले युद्धसिद्ध. इंद्रपुरीवर केले मात देव घाबरले अंतरी. देवगुरु सांगे देवास सर्वांनी त्यागिला स्वर्गवास. बली बैसता इंद्रपदास भोगभोगी स्वर्गाचा. इंद्रादिपुत्र स्वर्गभ्रष्ट तेणे अदिती झाली दुःखित. कश्यप सांगती अदितीस
नाम ज्याचे पयोव्रत फाल्गुन प्रतिपदाते शुद्ध द्वादशी दुग्धाभिषेक पूजन हर्षी दुग्धाहार विष्णुध्याशी त्रयोदशी क्षीरभोजन अदिती आचरी पयोव्रत वृतां व्रतांती भगवंत प्रकट होत म्हणे तुझ्या इच्छेकृत जन्म घेईन उदरी तुझ्या कश्यपाचे ठाई करोन प्रवेश विष्णू राहिले अंशरूप आले अदितीचे गर्भास स्तुती करीती ब्रह्मादिक यथाकाल होत गर्भासी भाद्रपद शुद्ध द्वादशीसी वामन अवतरले अदितीच्या कुशी धारिले बटुरूप तात्काळ अश्वमेध मंडपात यथाविधी बटुसी पूजित जे इच्छा ते मागावे म्हणत बलीने सत्कारिले वामना आणिक मजला न लागे काही त्रिपादभूमीच द्यावी पाही माझे मागणे फार नाही दान देई बलिराया विष्णू पातला देव कार्यासी वामन रूपे धरले वचनासी शुक्राचार्य वदला बलिसी दानयासी नच द्यावे बली म्हणे शुक्राचार्यासी वचन न मोडावे मानसी सत्वर स्थान भ्रष्ट होसी शापले दैत्य गुरुने एक पदे भूमी व्यापून दुजा चरणे स्वर्ग समावून न उरे जागा तिसऱ्या चरण त्रिविक्रमे दान स्वीकारता विष्णूचे कपट पाहून असुर गर्जले धावून बलीने असुरास वर्जून रसातळा जाण्या सांगितले बळीसी म्हणे ते तै वामन कोठे ठेवू तिसरा चरण पूर्ण करी निजवचन ना तरी भोगन नरक यातना बली म्हणे जी वामना मम मस्तके ठेवून चरणा तू दान घेई पूर्णा असुरांच्या हितकर्त्या तव पातला प्रल्हाद तुवा केला ऐश्वर्यनाश अनुग्रहे तव बली विवश भगवंतांशी बोलिला त्यासी वदले श्रीहरी मी जयावर अनुग्रह करी त्याची संपत्ती सर्व हरी पूर्ण खूण हे जाणावे सुतलात मी बलीचे द्वारपाल होऊनी रक्षण करी पुढे सावर्णी मन्वंतरी बली होईल इंद्र बापा मग नमस्कारोनी विष्णूसी सवे घेऊन असुरांशी बली गेला सुतलासी प्रल्हादासवे ते धवा इंद्रास झाली स्वर्गप्राप्ती तेणे आनंदली अदिती बलीच्या यज्ञाची पूर्णाहुती केली शुक्राचार्यांनी वेद निघाले ब्रह्ममुखातून हे ते हयग्रीव दैत्य केले हरण प्रभूने मत्स्यावतार घेऊन केले निवारण संकटाचे सत्यव्रत करीत असता अर्घ्यदान ओंजळीत आला मत्स्यसान हयग्रीवास मारून वेद परत आणले इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे अष्टमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु।